जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. शांता, ए शांता, बोला ना. हो, काय म्हणता? चहा एकदम छान झाला बाई आज शांता, एकदमच छान. माझं एकदम मूड छान झालं चहा पिऊन. हो का? पण अहो, कसं आहे, तुमचा चहा कसाही झाला ना, चहा पिऊन तुमचा मूडच चांगला होतो. चहा कसाही असू द्या, तुम्हाला नुसता चहाच लागतो. हा, ते तर आहे म्हणा, चहा तर लागतोच. तुला नाही लागत का? मग दिवस रात्र चहाच तर पित असती, जेवती कमी चहाच तर पिती. काय करू आता, सवय लागली लहानपणापासून. लहानपणी आजी पिऊ घालायची, तेव्हापासून जे सवय लागली ते चहाच आवडतो मला नुसता. तेच तर म्हणतो मग मी. अहो, सुट्टी आहे तुम्हाला आज? नाही ग शांता, मला कशाची आली सुट्टी आज? आज रविवार थोडी आहे. नाही, रविवार तर नाही म्हणा, आज शनिवार आहे. तर आज शनिवार आहे, तर माझी खूप इच्छा होऊ लागली गड्या भद्रा मारुतीला जायची. खुलताबादला जाऊन यायची खूप इच्छा होऊ लागली मला. अहो, मारा ना सुट्टी, चला ना, येऊ जाऊन. नाही शांता, सुट्टी मारायला लावू नको मला नाही जमत बाई. आणि शनिवारी तर मला बिलकुलच सुट्टी मारायला लावू नको, जमतच नाही. फार किरकिर करतात. शनिवारी सुट्टी मारली ना तर उद्या रविवारचं असतं सुट्टी, मग ते फार किरकिर करतात शांता. काय हो तुम्ही, जाऊन आलो असतो आता, माझी इच्छा होती तर. मस्त शनिवारचं जाऊन आलो असतो. कितीक तर दूर येते. हा, तुझं बरोबर आहे सगळं, दूरबीर काही नाही म्हणून जाऊन आलो असतो शनिवारचं, पण मला सुट्टी नाही शांता, मला सुट्टी नाही. जाऊ दे बाबा, तुम्ही सगळं मूडच खराब करून टाकतात. कशाला तुझं मूड खराब करून घेतं? कशाला खराब करून घेतं? मला सुट्टी नाही, तुला काय काम आहे? तुझ्या मैत्रिणींसोबत ये ना जाऊन. हो गड्या, हो, हे तर तुम्ही चांगलं बोलले. मैत्रिणींसोबत जाऊन येतो मी. हो, चांगली आयडिया दिली हो तुम्ही, चांगली आयडिया दिली. मस्त लगे डब्बे बिब्बे घेतो थोडंसं आणि जातो, दर्शनही करतो. तिथे बाजार असतो शनिवारचा, तोही घेतो. भाज्या बिज्या स्वस्त भेटतात तेही घेतो आणि येतो मग मस्त जाऊन. बरोबर, चांगली आयडिया दिली गड्या तुम्ही. हो, मग मस्तच आयडिया देतो मी, मस्तच आयडिया देतो. अहो, तुम्ही चहा घ्या, मी माझ्या मैत्रिणींकडे जाते आणि सगळ्यांना सांगून येते की तुम्ही तयारी करा. 1-1.5 तासात निघू म्हणून, आंघोळ पाणी करून सगळं डब्बा बिब्बा घेऊन निघू. मग 1 तासात आम्ही जाऊन येतो. मग लेकरांना वगैरे घेऊन जातो. आज तशी अर्धी शाळा असते लेकरांना, ते पण दर्शन करून घेते. येतो मग आम्ही जाऊ ना. अहो, येऊ ना. हो, ये, देवाला तर जायचं, त्यात काय, ये जाऊन ये. अहो, डब्बा तयार करून ठेवलेला आहे गॅसच्या ओट्यावर. मला यायला उशीर झाला तर घेऊन जा आठवणीने. हो, घेतो, जा तू, ये जाऊन. शांता, पैसे का तुझ्याकडे, का ठेवून जाऊ? आहे, माझ्याकडे आहे, नका ठेवू. यात तुम्ही डब्बाच घेऊन जा आठवणीने फक्त. बरं, चल, ठीक आहे. मला ये ना शांताबाई, ये ना. इतके सकाळी कसं काय आली आज? आवरले का काम? मला झालं सकाळचं चहा पाणी? हो शांताबाई, हो झाला. तुझं झालं का? आवरले कामं? हो, झाले ना, म्हणूनच आले तुझ्याकडे. मी काय म्हणते, शनिवार आहे आज, झाले असतील कामं बिमं तर येऊ जाऊन मग खुलताबादला, मारुतीचं दर्शन घेऊन येऊ. आत्ता का ग शांताबाई, आत्ता जायचं? आत्ता नाही तर मग कधी? मग केव्हा जातं? होईल का ग शांताबाई आपली तयारी? होईल आत्ता तयारी आपली इतक्या लवकर? काय तरी तयारी करावी लागते कसं मला. अशी काय करते तू? डब्बे बिब्बे घेऊ, जी भाजी पोळी बनवली आहे घरी तीच घेऊ आणि अंघोळ पाणी करू आणि निघू. ते बरोबर आहे म्हणा, जास्त दूर पण नाही आहे. आपलं काय एखाद्या तासात पोहोचणं होऊन जातं तिथे. वातावरण पण छान आहे, छान 1-2-3 पाऊस झालेले आहेत. मस्त वाटतं ग तिकडे या दिवसांमध्ये. आणि आज शनिवार पण आहे, जाऊ मग डब्बे घेऊन सगळ्याजणी. बरं, ठीक आहे मग शांताबाई, येते, मी येते. बाकी कोण येते अजून? कोण येतंय? मी आत्ताच पहिल्यांदा तुझ्याकडे आले बघ. आता मी बाकीच्यांशी बोलते सगळ्यांशी. बरं, चल मग मी पण येते तुझ्यासोबत, जाऊ दोघी मिळून बोलू सगळ्यांना. कुठे जाते पहिले? कोणाला जायचं, कोणाकडे जायचं, कोणाला बोलायचं पहिले? चल ना, जाता जाता बघू, ज्याचं घर पहिले लागेल त्याला बोलून घेऊ. हा, चल. तू काय भाजी केली ग शांताबाई? काय भाजी केली तू? मी मस्त आज मेथी केली बाई, कांदा टमाटा घालून मेथी केली मी आज. तू काय केली? मी सुके बटाटे केले आणि शेंगदाण्याची चटणी केली आणि वरण लावलं. ह्यांना पातळच लागतं बाई खायला, कुस्करूनच खातात ते, कोरडं जमतच नाही त्यांना. मी केली बाई, राणीच्या पप्पाला डब्यात कोरडीच लागते भाजी आणि मग रात्री करतो आम्ही काहीतरी पातळ वरण, रस्सा भाजी म्हणा काहीतरी. आता मेथी करून टाकली मी कांदा टमाटा घालून. आता बाई, या सगळ्या बायका आपल्याला सोडून इथे काय करू लागल्या शांताबाई?
बघ ना ग, सगळे एकच ठिकाणी जमा आहे. हो ना, आपल्याला कुणी सांगितलं पण नाही. चल बघू त्यांच्यापाशी जाऊन विचारू त्यांना काय चाललंय. बाप्पा बाप्पा बाप्पा, कविता, आशा, पारो, सगळ्या, कमलाताई, सगळ्याच्या सगळ्या इथंच उभ्या आहेत बाई. काय करू लागल्या ग सगळ्या इकडे एका ठिकाणी? आम्हाला विसरल्या की काय? नाही नाही ताई, तसं नाही झालं. ते असंच भेटलं सगळ्या अचानक मध्ये एका ठिकाणी. मला बोर होऊ लागलं, मग मी घेतलं ह्या आशाला आणि चल म्हटलं जाऊन येऊ, म्हटलं काय काय सुरू आहे गावामध्ये, येऊ म्हटलं बघून. बोरच होऊ लागलं, आज करमूच नाही लागलं. आज खरंच खूप बोरच होऊ लागलं, कुठेच मन नाही लागू लागलं, बोरच लागू लागलं नुसतं आज. हो ना, त्यामुळेच मी एक प्लॅन घेऊन आलेली आहे. चला आपण सगळेजणी जाऊ, डब्बा बिब्बा पॅक करू आणि खुलताबादला जाऊन येऊ मस्तपैकी. आज शनिवार आहे, शनिवारचं दर्शनही होऊन जातं मारुतीरायाचं आणि मग थोडंसं आपलं फिरणं पण होऊन जातं. आणि किती छान वातावरण आहे बघा बाहेर, 1-2-4 पाऊस पडलेले, मस्त सगळीकडे हिरवळ हिरवळ असेल. जाऊयात सगळ्या मिळून तिथे छान डब्बा पार्टी करूयात आणि मग येऊन जाऊ घरी मग अंधारपडेपर्यंत. तिथून पुढे वेरूळची लेणी आहे, ती पण बघून येऊ. हो बाई शांताबाई, अरे तर खूपच छान सांगितली तू. चालतं मग. जमतंय ना मग सगळ्यांचं, जायचं ना सगळ्यांनी. हे बघा, सगळेजण हसी खुशी येत असाल तर चला, मस्त जाऊ, मज्जा करू, छानपैकी अंधार पडेपर्यंत येऊन जाऊ. बाकी रोजचे कामं तर सुरूच असतात आपले. पण मी कसं करू? मला तर ड्युटीला जायचं होतं. ऑफिसला मला सुट्टी देतात की नाही मला काही सांगता येणार नाही. काय ऑफिस करते का रेणुका? जाऊ दे, कटू दे, पैसे कटले तर 1 दिवसाचे. हो चालेल, तसं तर काही टेन्शन नाही आहे. ओके चालेल, मी कॉल करून कळवते माझ्या ऑफिसमध्ये की आज मी येऊ शकत नाही आहे, तर ठीक आहे, ते मॅनेज करून घेतील. ये आपण जाऊ, मस्त एन्जॉय करू. बरं, कोणी कोणी काय काय बनवलेलं आहे ते आत्ताच सांगून द्या, म्हणजे मग भाज्या आपण रिपीट नको करायला. रिपीट? ही कोणती भाजी आहे बाई रिपीट? अगं बाई, रिपीट नावाची भाजी नाही आहे काही, म्हणजे मी म्हणते की सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाज्या होतील, असं भाज्या पहिलेच ठरवून घ्या. असं, मला वाटलं ही कोणती भाजी आहे रिपीट. कधी ऐकलंच नाही ना मी. हो बाई, भाज्या ठरवून घ्या. हे बघा, मी मेथीची करून ठेवलेली आहे. मी आलूची केली आहे. बरं, मग तसं आम्ही आता ठरवतो वेगवेगळ्या भाज्या आणि करूयात. आणि कधी निघायचं मग आपण? अजून काय काय घ्यावं लागेल सोबत आपल्याला? काय काय घ्यायचं सोबत? एखादी चटई वगैरे घेऊ बसायला सोबत. अजून काय घेता? बस पाण्याच्या बॉटल आणि बस झालं मग. चला तर मग भेटूयात करेक्ट 1.5 घंट्यानी. आपण इथंच भेटूयात. डब्बे बिब्बे घेऊन या सगळेजण मस्तपैकी. आले ना सगळेजणी? बस येते बरं. आपल्या पिशव्या घेऊन घे सगळेजणी. त्या मागेच राहिल्या, घ्या ना त्यांना पटापटा बोलवून, ती बस चालले जाईल ना. हा, येतात त्या मागून हळूहळू चालत. चला पटकन आपण सीट धरून घेऊ सगळ्यांची. चला तर फ्रेंड्स, उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात खुलताबादला आणि वेरूळच्या लेण्यांना जाऊन आम्हाला किती मज्जा आली. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लेकरं आले का? सगळे चढले का वरती व्यवस्थित बसमध्ये? हो शांताबाई, चढले लेकरं, पण बसले सगळे मागच्या सीटवर, काळजी नको करू. वा चला मग. चला बाई, आलो एकदाच. हो बाई, आलो एकदाच. किती छान वाटतंय. चला आता सगळेजण पहिले दर्शन घेऊयात आणि मग गप्पा गोष्टी करूयात. पहिले दर्शन घेऊन यात. चला. हो, माझं पण म्हणणं तेच आहे. आपण पहिले दर्शन घेऊयात आणि मग वाटलंच तर गप्पा गोष्टी करत बसूयात, डबे वगैरे खाऊयात. बाई शांताबाई, डब्बे आणि लेकरं कुठे डब्बे आणि लेकरं? आता बाई राहिले ना डब्बे आणि लेकरं, राहिले ना गाडीमध्ये. जाणं कुणीतरी, पळा पटकन. मी तर पाहू नाही शकत एवढ्या वजनाने. कुणीतरी पळा बसच्या मागे पळा. आले लेकरं पण आले. बरं झालं. आई तू आम्हाला बसमध्येच सोडून आली होती. अशी कशी विसरली तू आम्हाला? आम्ही गेलो असतो त्या बस सोबत म्हणजे? आम्ही हरवलो असतो म्हणजे? हो ग राणी, हे गप्पांच्या नादामध्ये मी विसरलेच खरं. आणि तुम्ही पण मागे जाऊन बसले ना राणी, मग लक्ष नाही राहिलं राणी. आता बरं झालं ना पण तुम्ही भेटले, बरं झालं आम्हाला इथेच लक्षात आलं. काय हसती ग आई तू? विसरली म्हणे? आम्हाला असेच घेऊन गेले असते मागे, म्हणजे आम्ही काय केलं असतं? घेऊन गेले असते आणि आम्ही भेटलोच नसतं तर काय केलं असतं तू मग? नाही ग राणी, असा विचार कशाला करते तू? आलं ना आम्हाला लक्षात लगेच. ते विसरलं नव्हतं तुम्हाला काही? हिला वाटलं तिच्यापाशी, तिला वाटलं तिच्यापाशी. असं काही नसतं झालं, असं काही विचार नको करू. चला आता आपण देवाच्या दर्शनाला आलो ना, चला आता. वा शांताबाई,
किती सुंदर मंदिर आहे, किती मोठं मंदिर आहे शांताबाई हे. तू पहिल्यांदा पाहते का ग? पहिल्यांदाच आली तू इथे? हो ना शांताबाई, पहिल्यांदाच आले मी. मला तुमच्या गावात येऊन झालेच कितीक दिवस, कितीक महिने झाले, वर्ष होईल आत्ताशी, आणि मी आले नाही कधी, मला तर माहिती पण नव्हतं. हो का? बरं झालं मग मी विषय केला, तुझं बघणं तरी झालं. हो हो शांताबाई, बरं झालं तू विषय केला. आई आई, तुम्हाला ते सगळं घेऊन देणार जे जे मी मागेल ते? हो, बघू काय घ्यायचं काय नाही ते बघू, पहिले देवदर्शन करून घ्या. चला. बाकीचे कुठे ग शांताबाई? आहेत ना, आहेत, गेल्यात मंदिरात, गेल्यात पुढं. चल आपण पण जाऊ पटकन मग. हो हो चल. कुठं गेल्या ग सगळ्या? कुठं गेल्या या? कुठं गेल्या? सगळ्या ऐसपैस झाल्या. सोबत आलोय ना आपण, सोबत राहायचं ना मग. कोण कुठं. हां, त्या येत आहेत, मागून येत आहेत, त्या मागून येत आहेत. ही शांताबाई एक इतकी हळूहळू चालते ना, खरं नुसती ढोलीचे ढोली आणि हळूहळू चालत राहते नुसती. कशाला एवढी चिडती मला, कशाला एवढी चिडती? येत आहेत ना, आता आपण सगळ्या मिळून मिसळून आलेलो आहे देवाच्या ठिकाणी. माशी चिडी करू नका बाबा. नाही, बरोबर आहे, आपण मिळून मिसळून आलो, चिडत नाही मी, पण मग चलायचं ना सगळ्यांसोबत पट दर्शन उरकून पटकन बसलो असतो एका ठिकाणी. हो ना, मग ते पुन्हा आपल्याला तिकडं वेरूळच्या लेणीला पण जायचं आहे, किती वेळ लागेल मग? बरोबर आहे बाला तुझं. हो नाही तर काय. हां, आली ही 1.5 शहाणी. मला काही म्हटलीस का मला तू? नाही, तुला काही म्हटली नाहीस मी. शांत बसा ना ग, त्यांना बोलवा ना पटकन. कुठे गेले लेकरांना बघा. इतकी गर्दी आहे, कोणी उचलून बिचलून घेऊन गेलं तर सगळी ट्रिप आपल्याला महागात पडल. हो, मी बघून येते, शांताबाईला त्यांना घेऊन येते मी. असतील इथंच कुठेतरी. हो, ये घेऊन, शांताबाईला घेऊन ये, आम्ही इथेच थांबतो. हां. दर्शन झालं बाई शांताबाई, खूप छान दर्शन झालं. एवढी गर्दी होती तरी पण खूप छान दर्शन झालं. किती गर्दी होती शांताबाई तिथे? किती गर्दी होती? खूपच गर्दी होती तिथे शांताबाई. हो ना, तिथे खूप दुरून लोक येतात दर्शनाला. मी नेहमीच पाहिले, तिथे खूप दुरून येतात लोक दर्शनाला. हो, आणि आपलं इतक्या जवळ असून पण जाणं होत नाही सारखं. पण आज खूप छान वाटलं, एकदम छान दर्शन झालं, मस्त एकदम छान वाटलं. हो बाई, दर्शन वगैरे तर खूपच छान झालं. पण मी काय म्हणते शांताबाई, तू आम्हाला आणलं कोणाच्या वावरामध्ये? हे कुठं आहे? हे तुझ्या ओळखीचं आहे का कोणी? का तुझे नातेवाईक आहे कोणी? कोणाचं वावर आहे? एवढे छान पेरू लागलेले, इथे पेरूची झाडं आहे. हो, माझ्या ओळखीतल्यांचंच ते हे, ओळखीतल्यांचंच ते म्हणून आणलं. नाहीतर काय कोणी एवढं पेरू लागलेल्या झाडांपाशी कोणी येऊन बसू दिलं असतं का? घेते ना मग मी शांताबाई 2-4 तोडून, आपल्याला जेवायला 2-4 तोडून घेते. नको, बिलकुल नको. असं न विचारता त्यांच्या पेरूच्या झाडांना हात लावू नका आणि त्यांचे पेरू तोडू नका. तुम्हाला जर खावेसेच वाटत असतील तर जा आणि विचारा आणि मग घ्या. असं न विचारता घेऊ नका. त्यांनी आपल्याला जेवायला, त्यांनी आपल्याला जेवायला जागा दिली आणि आपण असं त्यांच्या पेरूची चोरी करायची का? चोरी करते का ग मी? चोरी करायचं म्हणते का मी? काय थैल्या भरून घेऊन चालले का घरी? मी म्हटलं जेवायला घेऊ 2-4 इथे लगेच चोरी करते का मी? लगेच चोरी केली का मी? नाही, तसं म्हणायचा अर्थ नाही माझा. पण आता न विचारता घेणं म्हणजे ते त्यांच्यासाठी तर चोरीच झाली ना ती. आपल्या मनात काही जरी असलं तरी त्यांना काय वाटेल की ह्या बाया आल्या आणि पेरू तोडून घेऊन घेतला, मग चोरीसारखंच झालं ना ते. म्हणून म्हटले मी, तू काही असं वाईट नको वाटून घेऊ की मी तुला चोरी वगैरे करते असं म्हटलं म्हणून. हां, नाही घेत मी वाईट वाटून. काय वाईट वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये? बरं मी काय म्हणते, आता भुका लागल्या, काढा ना डब्बे. कुठे गेल्या ह्या बाकीच्या बाया? आणि लेकरं कुठे? लेकरांना आणलं का? राहिले तिथेच मंदिरापाशी, बसमध्ये राहिले होते तसे. बस बाई, नाही तर राहतील मंदिरापाशी तसेच. नाही आहे ते बघ तिकडे, ते तिकडे खेळत आहे, ते तिकडे. कुणी आहे का त्यांच्यापाशी? का ते एकटेच खेळू लागले? जातील बरं कुठे रोडवर वगैरे. नाही आहे, हे वावर ज्यांचं आहे का ते आहे, त्यांच्यासोबतच आहेत ते म्हणे मी लेकरांना पेरू वगैरे तोडून देतो आणि बसतात खेळतात म्हणे मग माझ्यासोबत. चांगलं आहे. म्हणजे तो माणूस एकदम चांगला आहे ज्याचं हे शेत आहे ते. चला बाप्पा, भुका लागल्या आता. पटकन उघडा डब्बे. त्या बाया येईपर्यंत आपण डब्बे उघडून वगैरे ठेवू. चला पटकन. सगळ्यांच्या डब्यांमधनं किती छान सुगंध येतोय. वाव, चला आता पटकन जेवून घेऊयात. मला तर एवढा छान स्वयंपाक बनवता पण नाही येत, वेळही भेटत नाही मला. असतं ग रेणू, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सगळ्यांना चांगलं स्वयंपाक बनवता आला पाहिजे असं काही नसतं. आता तुझ्या ऑफिसमध्ये जाऊन काम करते ते आम्हाला येत नाही, त्यात काय एवढं? हा बाई, हे एकदम बरोबर बोलली. वा बाई, काय मिरच्या आणल्या छान हिरव्या गार, मस्त. आज तर जेवणाची वेगळीच मजा येणार आहे गड्या. आता ह्या बायका आल्या पाहिजे पटकन. आल्या त्या पण आल्या. बसूयात आता जेवायला, चला.
काय बाई शांताबाई, जेवणाच्या पहिलेच ढेकर, तो पण एवढा मोठा. तुझं तर नुसतं गप्पा मारून मारूनच पोट भरलं. हो ना.